भारतात सध्या इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये सतत नवीन गाड्या लॉन्च होत आहेत. त्यातच आता एमजी कंपनीच्या हेक्टर टॉमहॉक ईव्ही या नव्या इलेक्ट्रिक कारची भर पडली आहे. विशेष म्हणजे ही मोठी इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे जी 5 सीटर आणि 7 सीटर अशा दोन्ही ऑप्शनमध्ये अवेलेबल असणार आहे. या कारमध्ये काय काय फीचर्स दिले, तर रेंज किती आहे आणि मेन म्हणजे किंमत किती असणार आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवातीला आपण बघूया कारची डिझाईन, लुक आणि सीटिंग ऑप्शन्स. गाडीचा लुक एकदम मॉडर्न आणि प्रीमियम असा आहे. तसं बघितलं तर ही गाडी इलेक्ट्रिक आहे की साधी एसयूव्ही आहे हा फरक पटकन लक्षात येत नाही, जे काही जणांना आवडूही शकतं. गाडीला मोठं पॅनोरामिक सनरूफ दिलंय, एकदम बॉक्सी आणि दमदार असा रोड प्रेझेन्स या गाडीला आहे. यात प्रोजेक्टर एलईडी हेडलाइट्स आहेत, त्यावर डबल स्टॅक्ड एलईडी डीआरएल स्ट्रिप्स मिळत आहेत, 18 इंचांचे अलॉय व्हील्स, रॅप अडाउंड एलईडी टेल लाइट्स आणि पॉवर टेलगेट, यामुळे गाडीला वेगळाच लुक मिळतोय. सीटिंग ऑप्शनचे म्हणाल तर 5 सीटर आणि 7 सीटर असे दोन ऑप्शन मिळत आहेत. तुमची फॅमिली मोठी असेल तर 3 रो असणारा 7 सीटर ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. पण जर तुम्हाला जास्त बूट स्पेस हवी असेल, म्हणजे डिक्की मोठी हवी असेल, तर 5 सीटरचा ऑप्शन देखील आहे. यात फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की 5 सीटरचा पर्याय हा फक्त टॉप इसेन्स या मॉडेलला मिळतोय. बाकी बेस व्हेरियंट्सना हा ऑप्शन नाहीये, ते तुम्हाला 7 सीटरच घ्यावे लागतील. आता आतमध्ये जाऊया. गाडीच्या आतमध्ये गेल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला दिसते ती डॅशबोर्डवर दिलेली 15.6 इंच मोठी टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम. गाडीच्या सगळ्या कंट्रोलसाठी हा सेंटर पॉइंट आहे. बाकी फीचर्स म्हणाल तर पॅनोरामिक सनरूफ, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आणि साऊंडसाठी एक 10 स्पीकर इन्फिनिटी ऑडिओ सिस्टीम असं सगळं या कारमध्ये दिलंय. सेफ्टीच्या बाबतीत एमजीने इथे कुठलीही कसर सोडलेली नाहीये. सगळ्या व्हेरियंट्समध्ये स्टँडर्ड 6 एअरबॅग्स देण्यात आलेत. 360 डिग्री कॅमेरा आहे, ज्यात ट्रान्सपरंट चेसिस आणि व्हील व्ह्यू सारखे फीचर्स देखील दिलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11 वेगवेगळे फंक्शन्स असणारी लेव्हल 2 एडास सिस्टीम कंपनीने यात दिली आहे. यामध्ये लेन डिपार्चर वॉर्निंग अँड प्रिव्हेन्शन, फॉरवर्ड कॉलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल आणि हाय बीम असिस्ट असे फीचर्स येतात. पण या गाडीचं सगळ्यात खास फीचर म्हणजे V2L आणि V2H टेक्नॉलॉजी, म्हणजे व्हेकल टू लोड आणि व्हेकल टू होम. यामुळे तुम्ही तुमचे लॅपटॉप, इंडक्शन किंवा गरज पडली तर तुमच्या घरातली सगळी उपकरणं देखील कारशी कनेक्ट करून चालवू शकता. आता इलेक्ट्रिक कार म्हणलं की आपल्या डोक्यात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे रेंज आणि परफॉर्मन्स. एमजीने या कारमध्ये 69.2 किलोवॅट अवरचा मोठा बॅटरी पॅक दिलाय. हे एका सिंगल इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देतो. ही मोटर जवळपास 200 ते 204 हॉर्स पॉवर आणि 310 Nm टॉर्क जनरेट करते. या बॅटरीची कंपनीने क्लेम केलेली रेंज 517 किलोमीटर आहे, जी कारच्या बजेटच्या आणि साईजच्या मानानं खरंच खूप चांगली आहे. ऑन रोड रेंज तर काही दिवसांमध्ये टेस्टिंग नंतर स्पष्ट होईलच. परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही गाडी फक्त 8 सेकंदांमध्ये 0 ते 100चा स्पीड पकडू शकते. चार्जिंगकडे येऊयात. एमजीने या कारला 90 किलोवॅटचा डीसी फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलाय, त्यामुळे बॅटरी 30% वरून 80% चार्ज व्हायला फक्त अर्धा तास लागतो. जर तुम्ही घरी 7.4 किलोवॅटचा एसी चार्जर वापरला तर 10% वरून 100% चार्ज व्हायला साधारणपणे 12.5 तास लागतात, जे जास्त वाटू शकतात, पण रेंज ही तशी मिळते हे लक्षात घ्या. शिवाय घरी फास्ट चार्जर लावून घेतला तर कामच झालं. आता मेन मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजे किंमत. हेक्टर टॉमहॉक ईव्हीची सुरुवातीची किंमत आहे 19.49 लाख रुपये आणि टॉप व्हेरियंटची किंमत जाते 23.49 लाख रुपयांपर्यंत. 7 सीटर ऑप्शनचे 3 व्हेरियंट आहेत. पहिला एक्साइट व्हेरियंट जो 19.5 लाखांना सुरू होतो, त्यानंतर एक्सक्लुझिव्ह व्हेरियंट ज्याची किंमत 22 लाखांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंट आहे इसेन्स, ज्याची किंमत 23.5 लाखांपासून सुरू होते. इसेन्स व्हेरियंटचं 5 सीटर मॉडेल घ्यायचं असेल तर ते 23 लाखांपासून सुरू होतं, 50,000 कमी द्यायला लागतात. या सगळ्या किमती एक शोरूम आहेत. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगितलीच पाहिजे. थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी कारची किंमत 13.99 लाख रुपये लिहिली आहे. याला कारण म्हणजे एमजीने ही कार घेण्यासाठी बॅटरी ॲज अ सर्व्हिस म्हणजेच बास ऑप्शन देखील दिलाय. यामध्ये तुम्ही फक्त कारचे पैसे देता आणि बॅटरी वापरण्यासाठी कंपनीला दर महिन्याला ठराविक भाडं देता. बास मॉडेलमध्ये तुम्ही ही कार घेतली तर बेस व्हेरियंट तुम्हाला 14 लाखांनाच मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला बॅटरी वापरण्यासाठी जवळपास 5 रुपये प्रति किलोमीटर भाडं कंपनीला द्यावं लागणार. म्हणजे अपफ्रंट किंमत तुम्हाला कमी बसणार आहे. तुमचं बजेट जर सध्या कमी असेल तर हा ऑप्शन निवडू शकता. या गाडीचं बुकिंग सुरू झालंय. टेस्ट ड्राईव्ह आणि डिलिव्हरी सप्टेंबर महिन्यापासून सुरू होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या जाहीर झालेल्या किमती या इंट्रोडक्टरी आहेत, त्या पुढे जाऊन आणखी वाढू शकतात. यासोबतच एमजीच्या टॉमहॉक कारचं एक PHEV म्हणजे प्लग इन हायब्रिड व्हर्जन देखील भारतात लवकरच लॉन्च होणार आहे. यामध्ये 1.5 लिटरचं पेट्रोल इंजिन आणि साधारणपणे 20.5 किलोवॅट अवरची लहान बॅटरी असणार आहे. एकूणच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आता एमजी अधिक सिरियसली उतरलंय, त्यामुळे ही नवीन हायब्रिड कार कशी असेल त्याकडेही लोकांचं लक्ष लागलंय. आपण त्याचाही व्हिडिओ करणार आहे. बाकी तुम्हाला ही नवीन कार कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.